जय जीवा मित्रांनो, सरकार नावाची व्यवस्था तुमच्या आमच्या हिताचे, सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत असते, अनेक योजना तुमच्या आमच्यासाठी आणत असते. आणि ह्या योजना जर सर्वसामान्यांच्या हिताच्या असतील तर त्या योजनांची प्रशासकीय यंत्रणेमार्फत योग्यरित्या अंमलबजावणी झाली पाहिजे, लाभार्थ्यापर्यंत ते पोहोचल्या पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असते. सोबतच योजना जाहीर झाल्याच्या नंतर त्या योजनेमध्ये काही त्रुटी असतील, आक्षेप असतील, तर त्या त्रुटींची, आक्षेपांची दखल घेऊन सरकारने त्यामध्ये सुधारणा करणे हे सुद्धा तेवढेच गरजेचं असते. मात्र अशीच एक सरकारने जाहीर केलेली लेक लाडकी नावाची एक योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. शासनाकडून ही योजना जाहीर झाली, प्रशासनाकडून तिची अंमलबजावणी होत असताना बऱ्याच लाभार्थी महिलांनी या योजनेकडे पाठ फिरवलेली आहे आणि या माध्यमातून सरकारला काही संतप्त प्रश्नही विचारलेले आहेत. स्थानिक कायदे मंडळाच्या सदस्याला काहींनी पत्रही लिहिलेले आहेत. त्याच्यामुळे ही योजना वर्षभराअखेरीस पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. याबाबत उहापोह करत असताना मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्याच्या नंतर 1 एप्रिल 2023 पासून जी मुलगी जन्माला येईल तिच्या नावाने सरकार जन्म झाल्यावर 5,000 रुपये टाकणार आणि ती 18 वर्षाची होईपर्यंत अशा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये एकूण 1,01,000 रुपये त्या मुलीच्या शिक्षणासाठी देणार असं सरकारनं जाहीर केलं. त्याच्या मागचा मूळ उद्देश हा की मुलींचा जो काही जन्मदर सध्या घटतो आहे, मुलांची लग्न होत नाहीत, त्याला कुठेतरी प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं ही एक चांगली योजना आहे. या योजनेबद्दल काही नाही. मात्र सरकारची योजना जाहीर झाल्याच्या नंतर भीक नको पण कुत्रावर अशी बऱ्याच योजनांची गत असते आणि अशामुळे ही योजना चर्चेचा विषय ठरत आहे, वादाचा विषय ठरत आहे आणि लाभार्थ्यांनी या योजनेकडे सपशेल पाठ फिरवलेली आहे. 50% अधिक लाभार्थ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवलेली आहे आणि सरकारला त्या माध्यमातून संतप्त प्रश्न विचारलेला आहे. आता नेमकं या योजनेचं स्वरूप काय आहे? सरकारकडून अंमलबजावणी होत असताना लाभार्थी याला कुठलाच प्रतिसाद देत नाहीत, म्हणून अंगणवाडीच्या कर्मचारी, महिला कर्मचारी या कामाला सरकारने लावले. त्या लावल्याच्या नंतर या अंगणवाडीच्या ज्या काही कर्मचारी, महिला कर्मचारी आहेत, तर त्या घरोघरी जाऊन अशा बाळंतणीचा शोध घेत आहेत आणि त्या योजनेसाठी पात्र ठरतात का नाही, म्हणजे त्यांच्याकडे ते राशन कार्ड पिवळा आणि केसरी रंगाचं आहे किंवा नाही याचा शोध घेऊन त्या लाभार्थीला कागदपत्र देण्यासाठी विनवणी करत आहेत किंवा त्याच्यासाठी तगादा लावत आहेत. मात्र कागदपत्रांची जुळवाजुळव करणं ही काही सोपी गोष्ट नाही. आता याच्यासाठी नेमके सरकारला द्यायचंच आहे तर लाभार्थ्यांसाठी कागदपत्र काय? तर साधं सरळ एक सामाजिक गणित आहे की कुठलीही मुलगी कोणाच्याही घरची असो, मग ती मग इव्हन एखाद्या मंत्रिमंडळातल्या सदस्याच्या घरची जरी असली तर तिचं पहिलं बाळातपण हे माहेरी होत असते, किंबहुना दुसरंही बाळातपण हे माहेरी होत असते. मग बऱ्याचदा अशी स्थिती निर्माण होते की एखादी मुलगी शेजारच्या जिल्ह्यामध्ये दिलेली असते, तिचं सासर आणि माहेर याच्यातलं अंतर 50-100 किलोमीटरचं असतं आणि मग अशा स्थितीत ती बाळातपणासाठी माहेरामध्ये आल्यानंतर 3 ते 6 महिने कालावधी ती बाळंतपणासाठी घेत असते. हा साधा सरळ एक विषय आहे सर्वांना समजण्यासारखा. मग अशा स्थितीमध्ये त्या लाभार्थी महिलेनं त्या मुलीला घेऊन पहिल्यांदा उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढायचं, म्हणजे सगळ्यात आधीच्या मुलीच्या जन्माचा दाखला घ्यायचा स्थानिक. मग तिचं जर डिलिव्हरी जर दवाखान्यात झाली असेल तर ग्रामपंचायत तुम्हाला जन्माचं प्रमाणपत्र देत नाही, त्या संबंधित दवाखान्यातूनच घ्यावं लागतं किंवा ज्या ठिकाणी जन्म झाला असेल त्याच ठिकाणी येऊन त्याच ठिकाणच्या त्या जे काही स्थानिक प्राधिकरण असेल त्याच्याकडून ते जन्माचं प्रमाणपत्र घ्यावं लागतं. आणि ते प्रमाणपत्र घेणं काही फारशी अवघड गोष्ट नाही, ती सहज सोपी आहे, कोणीही घेऊ शकतं. दुसरीकडे त्या मुलीचं म्हणजे आधार कार्ड काढायचं, म्हणजे पहिलीच आधार सेंटरची संख्या बोटावर मोजण्या इतकी, म्हणजे 1 किंवा 2च आधार सेंटर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहेत आणि तिथं पहिलाच गर्दा असतो, कधी कधी सर्व्हरचा इश्यू असतो. आणि मग अशा स्थितीत त्या छोट्या बाळाला घेऊन आधार सेंटरवर जायचं, 2-2 दिवस त्या आधारसाठी, त्या मुलीचं आधार कार्ड काढण्यासाठी थांबायचं. ते आधार कार्ड काढल्याच्या नंतर तहसीलमधून उत्पन्नाचं प्रमाणपत्र घ्यायचं. उत्पन्नाचं प्रमाणपत्र घेतल्याच्या नंतर रहिवासी दाखला म्हणजे आता बऱ्याचदा अशी स्थिती आहे की लग्नाआधी मुलीचं आधार कार्ड हे वेगळ्या पत्त्याचं असते, वेगळ्या नावाचं असते, लग्नानंतर ते नाव बदललेलं असते आणि मग अशा स्थितीमध्ये पुन्हा त्या आईचं आधार बदलायचं किंवा तिला पुन्हा त्या आधार सेंटरला जा, त्याच्यानंतर इकडून तिकडून ही कागदपत्र जमा केली तर तिला राष्ट्रीयकृत बँकेचंच खातं लागतं आणि तेही जॉईंट खातं, म्हणजे संयुक्त खातं लागतं मुलीचं आणि आईचं. म्हणजे एखादं बाळ जर 1.25 महिन्याचं असेल, 1.5 महिन्याचं असेल, 2 महिन्याचं असेल तर त्या मुलीचं सोंग घेऊन त्या बँकेत जायचं.
2 दिवस त्या बँकेच्या चक्र मारायच्या, म्हणजे असे 8-10 दिवस घातल्याच्या नंतर मग ते बाळ किंवा ओली बाळंतीण ज्यावेळेस घराबाहेर पडते तर तिला बाहेरच्या हवेचे याचे त्याचे इन्फेक्शन होऊन ते बाळ आजारी पडतं आणि मग बऱ्याचदा अशी ही मुलं आजारी पडून दवाखान्यात भरती झालेली आहेत. मग 5,000 रुपयासाठी 10,000, 15,000 रुपये हे दवाखान्यात गेलेले आहेत आणि मग याच्यामुळं अनेक जण त्रस्त झालेले आहेत आणि मग हे अंगणवाडीच्या कर्मचारी घराकडे आल्याच्या नंतर त्यांना सपशेल त्या नकार देत आहेत. काही तर संतप्त या माध्यमातून प्रश्न विचारत आहेत की तुमच्याकडे कोणी बाळंतपण कुणाचं झालंच नाही का, म्हणजे हा प्रश्न त्या राज्यकर्त्यांना आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. आणि एवढंही करून जर समजा एखाद्या महिलेचं जर एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जर खातं काढायचं म्हटलं तर लग्नाच्या आधी जर तिचं खातं असेल तर ते वेगळ्या नावाचा CIF असतो आणि तो CIF बंद होत नाही. खातं जरी बंद झालं तरी तो CIF जो कस्टमर आयडेंटिफिकेशन नंबर असतो तर तो कुठल्याच बँकेचा तो परमनंट नंबर असतो, तो बंद होत नाही. तर तो ट्रान्सफर करावा लागतो किंवा त्याला हे करून त्याच CIF ला दुसरं खातं लिंक करावं लागतं. आणि अशा स्थितीमध्ये जर त्या CIF वेगळ्या नावाचं असेल, लग्नानंतर तिचं नाव बदललं असेल, पत्ता बदललेला असेल, ब्रँच बदललेली असेल तर अशा वेळेस शेजारच्या शत्रू राष्ट्रातून एखादं काम माणूस करून येईल पण या बँकेचं खातं काढणं ही एक अतिशय कठीण साध्य गोष्ट आहे. तर अशा स्थितीमध्ये ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. सरकारनं याच्यामध्ये नवीन अध्यादेश काढून सुधारणा करावी अशी ही मागणी आता जनमानसातून होत आहे. तुर्तास धन्यवाद.